श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय प्रारंभ। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परत्परा भक्ता खरा सदयतु। गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझ मन कोमल तुझसी तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगा जळाहुन आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त ज्यांचे तेवी किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एक दिवशी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी जैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीं ते आणावी वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला त्रो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधिण्याकरिता शुक्राजवळी कच जाता दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपती सह सकळ जने त्यापरी त्या त्यांसी सन्माने गौरविनी मधुरवचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देते नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिधली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांसी भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवकरी निस्सीम ऐसे पाहुनी त्यांसी विचार पडिला मानसी या नगरातुनी स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमोन गेले ऐसे ह्या ठाई प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसे मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवेक जनांनी ऐसे सदा करताती करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियानी काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी
मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्वे वशः चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणी एके दिवशी करिता सता स्वामी सेवेसी. यती राजतया समयासी आनंदवृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडुनी विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेथे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.